फ्लायओव्हर म्हटलं की मुंबईकर म्हणून सगळ्यात आधी आठवतात ते त्यावर असणारे खड्डे आणि त्याच्या खाली असणारं घाणीचं आणि अस्वच्छतेचं साम्राज्य. मी आता एका फ्लायओव्हर खालीच बसलो आहे. वरून बहुधा 70 आणि 80च्या स्पीडने वगैरे गाड्या जात आहेत, पण खाली फ्लायओव्हरच्या खाली अगदी सगळं निवांत आहे. त्याचं कारण असं आहे, हे आहे मुंबईतलं पहिलं अंडर फ्लायओव्हर गार्डन. दुतर्फा जाणारी वाहनं, बाहेर रिमझिमणारा पाऊस आणि फ्लायओव्हर खाली काही निवांत क्षण अनुभवणारे मुंबईकर. माटुंग्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरील तुळपुले फ्लायओव्हर खालचं हे उद्यान नानालाल मेहता उद्यान. 600 मीटरचा जॉगिंग ट्रॅक, दुतर्फा हिरवळ, बसण्यासाठी मार्बलच्या लांबलचक सीट्स. मुंबईतलं हे अशा प्रकारचं पहिलंच गार्डन आणि एकमेव. की काही ठिकाणी आपल्याला जाता येत नाही, म्हाताऱ्या लोकांना क्रॉसिंग करता येत नाही. इथे कसं शांतपणे क्रॉसिंग करता येतं, बसता येतं. चांगलं गार्डन आहे. नाही तर पार्किंग बिर्किंग केलं असतं तर सगळी घाणबिण करून ठेवली असती. त्यामुळे हे वॉकिंगला चांगलं आहे. मन प्रसन्न राहतं. सकाळ संध्याकाळी फिरावं. स्थानिकांनी या गार्डनचा प्रस्ताव पालिकेकडे मांडला. पालिकेने मंजुरी दिली आणि कल्पक उद्यानाची निर्मिती झाली आणि स्थानिकांनाच एक हक्काची जागा मिळाली. हे सगळं किंगशेकडे राहतो, तरी बी हे जे गार्डनचं लव आहे ना, ते व्हेरी स्ट्रॉंग लव आहे. आय कॅन नॉट फॉरगेट, आय कॅन नॉट डायव्हर्स फ्रॉम दिस गार्डन. वृद्ध मंडळींना जसं हे गार्डन आपलंसं वाटतंय, तसंच ते तरुणाईलाही वाटतंय. गार्डन मधल्या मार्बल सीट्सवर तरुणाईनेही आपला अड्डा जमवला. मुंबई में अगर टेक्निकली अंडरस्टैंड करें पूरे साउथ मुंबई को, तो ये इकलौता ही स्पॉट ऐसा होगा जहाँ पे आप पेशेंटली बैठ सकते हैं. बाकी सारे स्पॉट्स ऐसे हैं जहाँ पे या तो आपको ट्रैफिक मिलेगा, ज़्यादा पोल्यूशन मिलेगा, या फिर ओवर क्राउडेड होगा, या फिर बेगर्स आपको परेशान करते हैं और एंटी सोशल एक्टिविटीज़ काफ़ी होती रहती है. बट यहाँ पे आप काफ़ी कुछ सिक्योर्ड लगता है. मीन्स क्लीनलीनेस है, ठीक है. इतना बनाया वो भी बहुत अच्छी बात की है. सो इट्स गुड. पोकेमॉन गोच्या प्रेमात असणारी तरुणाई इथेही पोकेमॉनच्या शोधात आहे. त्यातूनच त्यांना आता वायफाय हॉटस्पॉटचीही प्रतीक्षा आहे. आणि काय काय करताय येऊन पोकेमॉन गो खेळता? हो, पोकेमॉन सगळं खेळायला मिळतं आणि बसायला पण चांगली जागा केली, व्यवस्था आहे. आणि मग इथे असं वायफाय मिळालं तर अजून मजा येईल. दिवसा जितकं हे गार्डन सुंदर दिसतं, त्याहून जास्त दिवस मावळल्यानंतर. उद्यानातील दिव्यांची रोषणाई त्याचं सौंदर्य वाढवते. लोकप्रतिनिधी पुढाकार घेत आहेत, पालिका असे कल्पक उपक्रम करू पाहते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक याला चांगला प्रतिसाद देत आहेत. हा जो सगळा योगायोग आहे ना, तो फार दुर्मिळ आहे. या फ्लायओव्हर खालच्या गार्डनच्या निमित्ताने का होईना, पण तो जुळून आला आहे आणि याचंच एक मुंबईकर म्हणून फार कौतुक वाटतं. कॅमेरा पर्सन राहुल तिवारीसह मी गुरुप्रसाद जाधव, ABP माझा, मुंबई.